ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 117. सिंधूस उपदेश. पराभव होऊन घरी आलेल्या सिंधू दैत्याला त्याच्या दुर्गा नामक पत्नीने देवांना बंदीतून सोडून गणेशास शरण जाण्याची पुष्कळ विनवणी केली, पण तिचे काही एक न ऐकता आपल्या जखमांना औषधोपचार करून तो परत युद्धास जाण्याचा विचार करू लागला. अध्याय 118. दैत्याचा पराभव. प्रथम सिंधूने कल व विकल नावाच्या आपल्या 2 मेहुण्याबरोबर पुष्कळ राक्षस सैन्य देऊन त्यांना युद्धास पाठविले. ते युद्धभूमीवर आल्यावर त्यांच्याशी नंदी आणि पुष्पदंत युद्ध करू लागले. उभय सैन्याचे घनघोर युद्ध जुंपल्यावर नंदी चवताळून राक्षस सैन्यात शिरला व त्याने शिंगाने, पायाने व शेपटीने हजारो राक्षसांना यमसदनास पाठविले. शेवटी कलाने त्याला पाशाने बांधले. ते पाहून वीरभद्र व कार्तिकेयाने अपूर्व पराक्रम करून कलाचा प्राण घेतला आणि नंदीला सोडवले. नंतर वीरभद्राने विकलास ठार मारून सैन्याचा संहार चालविला. हे पाहून सर्व दैत्य रणभूमी सोडून पळाले. अध्याय 119. सिंधूच्या पुत्राचा वध. आपल्या मेहुण्यांचा नाश झाला हे वर्तमान सिंधूस कळताच तो रागावला. तेव्हा त्याचे धर्म व अधर्म नावाचे 2 पुत्र समोर आले व म्हणाले, हे तात, आम्हास युद्धावर जाण्याची आज्ञा द्या. आम्ही सर्व शत्रूची मस्तके कापून आपल्यासमोर आणतो. ते ऐकून सिंधूने त्यांना खूप सैन्य देऊन युद्धास पाठविले. त्यांनी युद्धभूमीवर आल्यावर गणेशाच्या दूताबरोबर निकराचे युद्ध करण्यास सुरुवात केली. हे पाहून षडानंद दैत्याच्या सैन्यात शिरला व त्याने पटापट राक्षस सैन्याचा संहार केला. तेव्हा धर्म अधर्माने त्याच्यावर बाणाची वृष्टी केली. इतक्यात कार्तिकेयाने आपल्या 6 हातांनी धर्माची व दुसऱ्या 6 हातांनी अधर्माची शेंडी धरून त्यांना गरगर फिरवून जमिनीवर आपटून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले. हे पाहून दैत्य सैन्य पळाले. अध्याय 120. सिंधूला दुःख. पुत्रांच्या मृत्यूचे वर्तमान ऐकता सिंधू व त्याची पत्नी पुत्रशोकाच्या आवेगाने मूर्छित पडली. त्यांच्या सेवकांनी नाना उपचार करून त्यांना सावध केले. सिंधूचा पिता चक्रपाणी म्हणाला, जगातील सर्व प्राणी शेवटी मृत्यूस पावतात. चिरंजीव असे हनुमान, कृपाचार्य, व्यास, परशुराम, विभीषण, अश्वत्थामा व बळीराजा एवढेच आपल्या पुण्यकर्माने अमर झाले. बाकी सर्व प्राणी जन्ममरणवाले आहेत, ते मरावयाचेच. असे सांगून तू देवांना बंधनमुक्त करून गणेशाला शरण जा, असा त्याने उपदेश केला. पण तो सुडाच्या भावनेने पेटलेला असल्याने वडिलाचे काही एक न ऐकता घोड्यावर बसून युद्धभूमीवर आला. अध्याय 121. सिंधू दैत्याशी युद्ध. कार्तिकेयाने गणेश सैन्याचे सेनापतिपद स्वीकारून युद्धास आलेल्या सिंधू सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यावेळी पुष्पदंत, नंदी, शृंगी, भृंगी यांनी अतुल पराक्रम करून पुष्कळ राक्षसांचा नाश केला. हे पाहून सिंधूस द्वेष आला व त्याने आपल्या बाणावर अग्न्यास्त्राची योजना करून तो बाण शिवगणावर सोडला. तेव्हा सर्वदूर अग्निज्वाला निर्माण होऊन त्याने गणांना जाळण्यास सुरुवात केली. सर्व गण भीतीने आमचे रक्षण करा, आमचे रक्षण करा असे ओरडू लागले. त्यावेळी तो प्रचंड प्रलयाग्नी पाहून गजाननाने आपल्या परशुवर कृतांताचा प्रयोग केला. त्याबरोबर एक पुरुष निर्माण होऊन त्याने तो सर्व अग्नी गिळून टाकला व राक्षसांचा संहार केला. त्या कालपुरुषापुढे सिंधूचे काहीच चालेना. शेवटी तो हतवीर्य होऊन रणभूमी सोडून आपल्या नगरात पळून गेला. अध्याय 122. गंडकी हलकल्लोळ. दुसऱ्या दिवशी सिंधूचा वध करण्याची गजाननाने प्रतिज्ञा केली व त्यास युद्धभूमीवर आणण्यासाठी नंदी, भृंगी, वीरभद्र व भूतराज या 4घांना त्याने सिंधूकडे पाठविले. ते प्रचंड रूपे धारण करून गंडकी नगरात आले व तिथे त्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. हे ऐकून सिंधूची पत्नी दुर्गा सिंधूस म्हणाली, हे प्राणनाथा, अजूनही तुम्ही विचार करा व त्या महान गणेशाला शरण जा. असे ती त्यास सांगत आहे तोच दैत्याचे सेवक तिथे आले व गणांनी मुख्य सभामंडपाचा विध्वंस केला असे सांगितले. हे वर्तमान ऐकून सिंधूस अत्यंत क्रोध आला व आपली आयुधे घेऊन तो रणभूमीवर तात्काळ पोहोचला. अध्याय 123. सिंधू दैत्याचा वध. गणेशाचे व सिंधूचे समोरासमोर युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकावर बाणांचा पाऊस पाडला. शेकडो वीरांना यमसदनास पाठविले. रक्ताचे पाट वाहू लागले, परंतु त्यात कोणाचाही जय झाला नाही. शेवटी सिंधू चवताळून गणेशावर धावून गेला. ते पाहून गजाननाने आपले ब्रह्मांड व्यापून टाकणारे विराट स्वरूप धारण केले. तेव्हा त्याचे मस्तक आकाशास भेदून सरळ वर पावेतो गेले. दोन्ही पाय पाताळात रोवले गेले होते.
दोन्ही नेत्रे अत्यंत तेजस्वी अशा कोटी सूर्याप्रमाणे लकाकत होते. त्याच्या प्रकाशाने सर्वांनी आपले डोळे झाकून घेतले व शरीर एखाद्या हिमालय पर्वताप्रमाणे आसमंतात पसरले होते. हे गणेशाचे विराट स्वरूप पाहून सिंधू तिथल्या तिथे मूर्छित झाला. तो जेव्हा बऱ्याच वेळाने सावध झाला तेव्हा त्याला सूर्याने दिलेल्या वराची आठवण झाली. जो गगनपर्यंत आपले मस्तक उंच नेईल, त्याचे हातून तुला मुक्ती मिळेल, हा त्या सूर्यापासून वर मिळाला होता. त्या वराची आठवण होताच तो आपली सर्व भीती घालून युद्धासाठी गणेशावर धावून गेला. तेव्हा गणेशाने आपले पूर्वीचे सौम्य रूप धारण करून तो मयुरावरून खाली उतरला आणि त्याने आपल्या परशुने सिंधूच्या नाभिस्थानावर नेम धरून तो त्याच्या पोटावर फेकला. तेव्हा दैत्याने तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग न होता या परशुच्या वाराने त्याचे पोट चिरले. तेव्हा त्यातील अमृताचा संचय बाहेर गेला आणि नंतर त्याच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले. तो खाली जमिनीवर कोसळल्यावर त्याचा प्राण गेला. तेव्हा सर्व गणांनी एकच जयनाद केला. तो ऐकून देवानी गणेशावर पुष्पवृष्टी केली व त्याची स्तुती आरंभिली. परब्रह्म चिदानंद ईश आणि मयुरेश असा जो आद्य परमात्मा, ज्याचे रूप अगम्य, जो सर्व प्राणीमात्रांच्या इच्छा पूर्ण करीतो, महेशादी सर्व देव ज्याची स्तुती करतात, जो शत्रूंचा नाश करून भक्तांचे रक्षण करतो व जो इच्छित रूपे धारण करतो, त्या मयुरेशाला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे देवाने केलेल्या स्तुतीस सर्व विघ्ननाशक स्तोत्र असे नाव ठेवून व सर्वांना आशीर्वाद दिल्यावर सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले. अध्याय 124. सिंधूचे उत्तर कार्य. सिंधूचा वध झालेला ऐकून त्याचा पिता चक्रपाणी, माता उग्रा आणि पत्नी दुर्गा ही अतिशय शोक करीत रणभूमीवर गेली. तेथे गेल्यावर दुर्गेने पतीचे शिर मांडीवर घेऊन अनिवार्य शोक केला. चक्रपाणीने दुःख आवरून बेल व चंदनाची झाडे मागून त्याची चिता रचली. सिंधूचे त्यात दहन केले. त्याची पत्नी दुर्गा हिने त्याचेबरोबर सहगमन केले. नंतर चक्रपाणीने गणेशाची नाना प्रकारची स्तुती केली. ती ऐकून गणेश त्यावर संतुष्ट झाला व त्यास वर माग असे म्हणाला. तेव्हा चक्रपाणी गणेशास म्हणाला, एकदा तू आमच्या घरी ये. ते ऐकून गणेश त्याच क्षणी मयुरावर आरूढ होऊन गंडकी नगरात चक्रपाणीच्या राजवाड्यात आला. अध्याय 125. गणेशाचा विवाह. गजाननास राजसभेत बसून चक्रपाणी त्याची पूजा करू लागला. तोच ब्रह्मांड फुटून जाईल एवढा आवाज झाला. तेव्हा सर्वजण गणेशाकडे पाहू लागले. तोच गजाननाचे जागी त्यांना पंचायतन दिसू लागले. गणपती, सूर्य, विष्णू व देवी ही पंचमुखी असलेली मूर्ती एका सिंहासनावर बसलेली त्या सर्वांनी पाहिली आणि ते प्रत्यक्ष गजाननाचे परब्रह्म सुंदर रूप पाहून सर्वांनी त्याची पूजा केली. नंतर नारद ब्रह्मदेवास म्हणाला, हे ब्रह्मदेवा, तुझ्या सिद्धी आणि बुद्धी दोन्ही कन्यांचा विवाह गणेश इथे आला आहेस तर त्याचबरोबर लावून दे. तेव्हा हे ऐकून सर्व देव कन्या आम्हास दे, आम्हास दे असे ब्रह्मदेवास म्हणू लागले. हे ऐकून ब्रह्मदेवाने आपल्या कन्यांच्या हाती पुष्पमाला देऊन स्वयंवर पद्धतीने आपला पती निवडण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या सिद्धिबुद्धीने इतर कोणत्याही देवाकडे न जाता सरळ गणेशाकडे जाऊन त्याच्या गळ्यात वरमाला घातल्या. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्या दोघांचा विवाह गणेशाबरोबर विधिपूर्वक लावून दिला. अध्याय 126. अवतार समाप्ती. सिद्धी व बुद्धी यांना आपल्या गणासह बरोबर घेऊन गणेश शंकराच्या आश्रमात आला. तेथे त्याने एक विशाल सुंदर नगर निर्माण करून पूर्वेकडे रतिमदनाची स्थापना करून त्याच्या सन्निध्य विरजा नामक देवीला स्थान दिले. पश्चिमेस वाराह व धरणी यास जागा देऊन आश्रया नामक देवीची स्थापना केली. इतर दिशेस विष्णूला स्थान देऊन मुक्ती नामक देवीची स्थापना केली. गजाननाच्या इच्छेने त्या गणेशपुरीत 33 कोटी देव येऊन राहिले. तेथील यात्रा विधिपूर्वक केली असता सर्व मनोकामना पूर्ण होतील. गणेश नगरात पुष्कळ वर्षे वास केल्यावर एके दिवशी आपल्या सर्व आप्तइष्टास आणि ब्रह्मा विष्णू महेशास जवळ बोलावून त्या सर्वांना गणेश म्हणाला, देवहो, मी सिंधू राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला होता. ते माझे अवतार कार्य संपले व पृथ्वीवरील सर्व अधर्माचाही नाश झाला. आता मला सर्वांनी निजधामास गमन करण्यास आज्ञा द्यावी. ते ऐकून सर्वांना फार दुःख झाले. पार्वती पुत्रप्रेमाने अतिशय दुःखी झाली आहे असे पाहून गजानन तिला म्हणाला, हे माते, शोक करू नकोस. मी पुढे सिंदूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. नंतर कार्तिकेयाने आपल्या 12 हाताने गणेशास प्रेमभराने आलिंगन दिले.
तेव्हा गजाननाने मयूर त्यास भेट देऊन त्याचे मयुरेश्वर असे नाव ठेवले. शेवटी सर्व देवांना माझे स्मरण करताच तुमच्या सर्व संकटांचा नाश होईल असा वर देऊन गजाननाने तिथल्या तिथे गुप्त होऊन आपल्या अवताराची समाप्ती केली. ब्रह्मदेव व्यासास सांगतात, अशा रीतीने मी तुला मयुरेश्वराचे चरित्र सांगितले. हे चरित्र श्रवण करणाऱ्यास आयुष्य, धन, कीर्ती प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे चरित्र श्रवण करणारा शूद्र जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. येथेच आपला 126वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. Please like, share, comment and subscribe. Thank you.